नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपल्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस वेगळा काहीतरी अपडेट घेऊन येत असते. नक्कीच यावेळेस आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांसाठी जलद गतीने बातम्या पोहोचाव्यात, जलद गतीने व्हिडिओ बातम्या पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून आपण बातमीपत्र या ठिकाणी नवीन आजपासून सुरू करत आहोत. नक्कीच आपण ते इथून पुढे कंटिन्यू ठेवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर बातमीपत्राच्या माध्यमातून व्हिडिओ बातम्या आपल्याला मिळणारच आहेत, परंतु आपल्याला जर टेक्स्ट स्वरूपात लिखित स्वरूपात बातम्या जर वाचायच्या असतील तर नक्कीच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे वेबसाईट ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. www.prabandhbhumi.com या वेबसाईटवरती जाऊन आपण बातम्या, लेटेस्ट बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट आपण वाचू शकता. त्याच पद्धतीने आपण जर आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर नक्कीच या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून, अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून आपण अँड्रॉइडला आपण प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन सुद्धा प्रकाशित केलेलं आहे. ते ॲप्लिकेशन जवळजवळ 1,25,000 लोकांनी आतापर्यंत इन्स्टॉल केलेलं आहे आणि तेथील बातम्यांचा त्या ठिकाणी ते बातम्या वाचत आहेत. नक्कीच आपण देखील प्ले स्टोअरवरती जाऊन प्रबंधभूमी न्यूज हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ज्या काही क्षणाक्षणाच्या घडामोडी असतील त्या टेक्स्ट स्वरूपात, लिखित स्वरूपात नक्कीच आपल्याला वाचायला मिळतील. आणि त्याच पद्धतीने व्हिडिओ बातम्यांसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे. सोशल मीडियावरती फेसबुक असेल, इंस्टाग्राम असतील, यावर देखील आपण प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून न्यूज अपडेट करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत की आपले जे व्ह्यूअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना जलद गतीने कशा पद्धतीने आपण ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी पोहोचू शकतो या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच याचबरोबर आपण चर्चासत्र देखील या पद्धतीने सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर विशेष मुलाखती या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विशेष मान्यवरांच्या मुलाखती देखील प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्ले स्टोअरवरून प्रबंधभूमीचं ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायला विसरू नका आणि वेबसाईटवरती भेट देऊन www.prabandhbhumi.com या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी असलेले नवीन अपडेट्स वाचायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचे विशेष बातमीपत्र. वर्धा येथे ट्रॅव्हलच्या धडकेत 2 जण जागीच ठार. या दरम्यान महत्त्वाचे म्हणजे हिंगणघाट वना नदीच्या पुलालगत नागपूर ते बेंगलोर जाणारी ट्रॅव्हल्सने हिंगणघाटवरून वर्धेला जात असणाऱ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवर असणारे 2 जण जागीच ठार झाले आहेत. ट्रॅव्हल्स चालक दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये सदर अपघात घडला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. बघूयात पुढील बातमी. पुढील बातमी येत आहे कल्याणमधून. पैशांच्या हव्यासापोटी तरुणाने केली एका वृद्ध महिलेची हत्या. अगदी मनुष्यवृत्तीला काळीमा फासणारी ही आजची बातमी आहे. कल्याणमधून येत आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा आवळून या दरम्यान या तरुणाने हत्या केलेली आहे. मात्र एका मित्राला दारू पिण्याचे आमंत्रण देण्याच्या मोबाईलवरील मेसेजमुळे या हत्येचा शोध डोंबिवली पोलिसांनी लावला आहे. चल यार आज दारू पीते है, कल लगता है जमा होना पडेगा असा मेसेज हत्या करणाऱ्या युवकाने त्याच्या मित्राला केला होता. या तरुण ऑनलाईन जुगारमध्ये देखील पैसे हारला होता, कर्जबाजारी झाला होता. इतकेच नव्हे तर त्याला दारू पिण्याचे देखील व्यसन होते. म्हणून शेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची हत्या त्याने केली आहे. त्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरून त्याने त्या दरम्यान त्या पैशातून त्याने पार्टी केली असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. यश विचारे असे या तरुणाचे नाव आहे. यश हा वसंत निवास इमारतीत राहत होता. बघूया पुढील बातमी. पुढील बातमी येत आहे सांगलीमधून. सांगलीतील चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान काही काळ पर्यटनासाठी आता बंद करण्यात आलेले आहे. पर्यटकांचे आकर्षक असलेले सांगोलीतील चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरात धरण यापूर्वीच म्हणजेच 11 जूनला बंद करण्यात आले होते. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहील.
पावसाळा सुरू असल्याने आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक कविता सावंत यांनी दिली आहे। मे महिन्यात झालेल्या गणनेत अनेक प्रजाती प्राणी पक्षी या दरम्यान आढळले होते। हरणे असतील, सांबर, रानकुत्री, ससे, पिसोरी, गवे, रेडे, उंद, मांजर, माकड, साळींदर, मुंगूस, शेकरू, वटवाघूळ, रानकोंबडा, घुबड, सर्प, गरुड, मोर, पर्वती, पांढऱ्या गालाचा, लाल बुडाचा बुलबुल, केसरी डोक्याचा कस्तूर, धामण, घोरपड अशा 200हून अधिक प्राण्यांची या दरम्यान नोंद झाली आहे। पुढील बातमी येत आहे नागपूर येथून। नागपूरच्या नंदनवरी परिसरात भरधाव कारने लोकांना धडक दिली। या दरम्यान 5 जण जखमी झाले आहेत आणि जखमींना येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या दरम्यान सविस्तर माहिती अशी की नागपुरातील नंदनवन परिसरात स्कोडा कार चालकाने भरधाव वेगाने रोडवरील भाजी विक्रेत्याला धडक दिल्याने 5 जण जखमी झाले आहेत। त्या जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे। स्कोडा कार मालक मंगेश गोमांस ने बाजूला गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाला कार पार्क करण्यास दिली होती। त्या अल्पवयीन मुलाने बाजूला कार पार्क करत असताना एक्सिलेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला आणि ती या दरम्यान रोडच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर धावली आणि लोकांना या कारने उडवले। नंदनवन पोलिसांनी कार मालकासोबत त्या ड्रायव्हरला आणि त्या मुलाला या ठिकाणी ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत। पुढील बातमी येत आहे जळगाव चोपडा येथून। चोपडा तालुक्यात कापसाच्या शेतात मजुरांच्या साह्याने निंदणी करण्यात शेतकरी मग्न आहेत। यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी बऱ्याच परिसरात शेतात पेरणी केली आहे आणि पेरणी केलेल्या शेतातील पीक आता शेतात डोलू लागले आहे। तसेच सिंचन असलेल्या क्षेत्रातील कापसाची मे महिन्यात लागवड करण्यात आल्याने तो कापूस शेतात 1 फुटापर्यंत वाढला आहे। त्यासोबत तण देखील वाढले आहे। यामुळे शेतकरी शेतातील तण काढण्यासाठी मजुरांच्या साह्याने निंदणी करीत आहेत। मागील वर्षापेक्षा यावर्षी पाऊस लवकर झाल्याने या दरम्यान शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणी देखील लवकरच केली आहे। मागील वर्षापेक्षा यावर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे, कारण कापसाच्या लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो। फवारणी असेल, खत असेल यांचे भाव दुपटीने वाढले आहेत, तर कापसाला भाव देखील मिळत नसल्याने लावलेला खर्च देखील भरून निघत नाही। यामुळे यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी होऊन मका व तुरीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे। पुढील बातमी येत आहे चोपडा तालुक्यातील गुरांच्या 3 गोठ्यांना या दरम्यान आग लागली। गाई वासरांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची ही मोठी बातमी आहे। या बातमी संदर्भात सविस्तर माहिती बघूयात। चोपडा तालुक्यातील गरताड येथे 3 गुरांच्या गोठ्याला आग लागल्याने त्यामध्ये असलेले शेती उपयोगी साहित्य, मोटरसायकल, गोदरेज कपाट, बियाणे, खत, पावसाळ्यात गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। गोठ्यांमध्ये बांधलेल्या गुरांपैकी 1 गाय, 1 वासरू या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर काही गुरांना आगीची झळ बसल्याने ते जखमी झाले आहेत। गरताड येथे लागलेल्या 3 गोठ्यांना आग कशामुळे लागली हे देखील अजून समजू शकले नसले तरी या मालकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान या दरम्यान झाले आहे। अंदाजे 3 गोठ्यांमध्ये असलेले साहित्य तसेच झालेली जीवितहानी याचा अंदाज पाहता 10 लाखाचे नुकसान झाले असल्याचे नुकसानग्रस्त गुरांच्या गोठा मालकांनी सांगितले आहे। पुढील बातमी येत आहे ती जालनामधून। जालना शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसामुळे शेतकरी सुखावला आहे। या दरम्यान सविस्तर माहिती अशी की जालना शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मागच्या वर्षी जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नव्हता, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसाने चांगली सुरुवात केली। सलग 6 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आले आहे।
आणि त्यामुळे जोरदार पावसामुळे शेतकरी राजा सुकावला आहे। तर उकाड्यापासून नागरिकांना सुटका देखील मिळाली असून संपूर्ण शहरासह जिल्हाभरात अगदी थंड वातावरण पाहायला मिळत आहे। तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा हा आपल्या खरीपाच्या पेरणीच्या कामात व्यस्त झाल्याचे देखील चित्र या दरम्यान जिल्ह्यात पाहायला मिळत असून शेतकरी राजा प्रामुख्याने यावर्षी कपाशी लागवडीकडे पाठ फिरवली, मग पारंपरिक मिरची पिकांकडे वळला असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका व मिरची पिकाची लागवड सुरू असल्याचे चित्र सुद्धा बघायला मिळत आहे। या पावसामुळे आणखी पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी राजा या कामांमध्ये व्यस्त असलेला सध्या बघवायस मिळत आहे। या पद्धतीने आजच्या टॉप 7 बातम्या आपण बघितल्या। प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून अशाच प्रकारे विविध उपक्रम आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रबंधभूमी न्यूज टीम ही कार्यरत आहे। नक्कीच प्रबंधभूमीच्या माध्यमातून लेटेस्ट बातम्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, जलद गतीने या बातम्या पोहोचाव्यात यासाठी हे बातमीपत्र आपण सुरू केलेलं आहे। नक्कीच या बातमीपत्राला देखील आपला मोठा सपोर्ट मिळेल आणि सपोर्ट करण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण केलेल्या चॅनलला सबस्क्राईबमुळे आम्हाला एक प्रेरणा मिळत असते आणि या प्रेरणेतून आम्ही नवनवीन उपक्रम आपल्या समोर घेऊन येत असतो। नक्कीच आपल्या मिळालेल्या या प्रेरणेतून प्रबंधभूमी चॅनलने विविध उपक्रम या दरम्यान राबवलेले आहेत आणि नक्कीच बातमीपत्राच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम आपल्यासोबत या प्रबंधभूमी शेअर करणार आहे। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर प्रबंधभूमीने वेबसाईट देखील प्रकाशित केलेली आहे। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेबसाईट प्रकाशित केलेली आहे www.prabandhbhumi.com या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला तिथून वाचायला मिळणार आहे। त्याच पद्धतीने आपल्याकडे जर स्मार्टफोन असेल, अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्या ठिकाणी आपण प्ले स्टोअरवरती जाऊन प्रबंधभूमी न्यूज हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लेटेस्ट घडामोडी आणि त्यांचे नोटिफिकेशन आपल्याला त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याचबरोबर प्रबंधभूमी चॅनलला यूट्यूबवरती व्हिडिओ बघण्यासाठी, व्हिडिओ स्वरूपात न्यूज बघण्यासाठी प्रबंधभूमी न्यूज चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, फेसबुकवरती फॉलो करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून, सर्व सोशल अकाउंटच्या माध्यमातून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सोबत अपडेट राहण्यासाठी प्रबंधभूमीला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।